कोणत्याही मालमत्तेत, कोणत्याही जमिनीत तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा हक्क संपादन केलात, की बहुतांश वेळेला त्या हक्काच्या अनुषंगाने महसूल अभिलेखामध्ये त्याची नोंद होणं हे आवश्यक आहे. मग तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचं नाव त्याच्यावर आलं पाहिजे. बाकी कुठला करार केला असेल, त्याच्यावर बोजा निर्माण केला असेल, तर इतर अधिकारात त्याची नोंद आली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण गंमत काय आहे, की महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदी याला कायद्याने मालकीच्या पुराव्याचा दर्जा नसला, तरी आजही सगळी महत्त्वाची कामं, मग खरेदी विक्री असेल, परवानगी असेल, ही सगळी कामं महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदी याच्याच आधारे करण्यात येतात. मग समजा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये काही हक्क संपादित केले आणि त्या हक्कांची महसूल अभिलेखात नोंद केली नाही, राहून गेली किंवा तुम्ही पाठपुरावा केला नाही. परिणामी जुने महसूल अभिलेख आणि त्यातल्या जुन्या नोंदी कायम राहतात. मग आज घडीला समजा एखाद्या माणसाने तुमच्या नावाची नोंद नसल्याचा फायदा किंवा गैरफायदा घ्यायचं ठरवलं, तर त्याला ते फार सोपं असतं. म्हणजे तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी केलेली आहे, खरेदी खत केलेलं आहे, पण त्याचा सातबारा फेरफार केलेलाच नाहीये. आज रोजी जर कोणी फक्त सातबारा फेरफार बघेल, तर त्याला तुमच्या व्यवहाराची माहिती मिळणारच नाही. मग याचा गैरफायदा घेऊन एकामागून एक अनेक लोकांना ती विक्री होऊ शकते. आणि ह्या गोष्टी टाळण्याकरता आपण जेव्हा कोणतेही हक्क संपादन करतो, तेव्हा तातडीने किंवा लवकरात लवकर त्याची महसूल अभिलेखामध्ये नोंद करून घेणं हे क्रमप्राप्त आहे. कारण कसं असतं, एखादी समस्या होऊन द्यायची आणि समस्या निर्माण झाल्यावरती सोडवत बसायची, हा मूर्खपणा आहे. बरं, आपली एकंदर जी व्यवस्था आहे, ती काही फार प्रभावशाली, फार जलद गतीने काम करणारी नाहीये. त्यामुळे समस्या उद्भवली, की प्रोसेस इज अ पनिशमेंट, म्हणजे प्रक्रिया हीच शिक्षा, याचा तुम्हाला प्रत्यय आणि अनुभव घ्यायला लागतो. हे सगळं टाळण्याकरता समस्या उद्भवूनच न देणं, हे केव्हाही श्रेयस्कर. म्हणून जेव्हा कोणत्याही मालमत्तेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे तुम्ही हक्क संपादित कराल, तेव्हा त्याच्या महसूल अभिलेखामध्ये ताबडतोब आणि लवकरात लवकर त्याच्या नोंदी करून घ्या. त्या अनुषंगाने फेरफार वगैरे करून घ्या. म्हणजे तुमचं नाव नसल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेतला जाण्याचा धोका आपल्याला आपोआप टाळता येईल. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.